अशा प्रकारे सर्वांनी खरवस तयार करा आणि खा. खरवस खूप आपल्यासाठी हेल्दी असतो आणि तो खराब होऊ शकत नाही, लय दिवसाने खराब. हो, तो खूप दिवसांनी खराब होतो आणि आपल्या शरीरासाठी खूप छान असतो. तो पण तो पौष्टिक गोड असतो. माझी आई लहानपणी बनवायची तर तो असा पाणी एका बाजूला आणि त्याचं पनीर सारखं व्हायचं, गोल गोल असं नाही का. पण ह्याच्या खूप छान वड्या पडतात. मला ते आवडायचं नाही, त्यामुळे मी पुण्यात जेव्हा जाते शॉपिंगला पण जातो तिथे खरवसचे गाडे असतात. पुन्हा अमृततुल्यमध्ये पण खरवस मिळतो, मग तो आवर्जून मी खाते. दुसरी कुठली मिठाई मला फारशी आवडत नाही, पण खरवस मात्र मला खूप आवडतो आणि खूपदा मी घरीच बनवते. डेअरीमध्ये नेहमी मी चौकशी करते की खरवसचं दूध आहे का, आणि ज्या वेळी असेल ते काका मला फोन करून सांगतात, त्यावेळी घेऊन येते आणि खरवस बनवते. आणि मला जसा खरवस आवडतो तसा आमच्या चिंटूला देखील खूप आवडतो. चला, तुम्ही पण खरवस बना, खा आणि मला सांगा कसा बनलाय ते. आणि ज्याला रेसिपी हवी असेल त्यांना मी रेसिपी जरूर पाठवेल. तरी देखील पुन्हा एकदा सांगते की जेवढं आपण खरवसचं दूध घेतो तेवढंच आपण ह्याचं दूध घ्यायचं आहे. आपलं नॉर्मल जे दूध असतं ते दूध घ्यायचं. हां, म्हशीचा खरवस असेल तर म्हशीचं दूध घ्या तेवढंच. आणि मग गूळ किंवा साखर आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे आपल्याला गोड हवं जितकं तेवढं टाका. साधारण जेवढं आपण दूध त्याच्यामध्ये ॲड करतोय तेवढंच त्याच्यामध्ये जे नॉर्मल दूध आपण टाकणार आहोत तेवढं गूळ किंवा साखर टाका. आणि मग ते डायरेक्टली लगेच बॉईल करायला ठेवू नका, ते आधी विरघळून घ्या. विरघळल्यानंतर तर किती गोड होते कमी गोड होते हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर किंवा केशर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि मग हे मिक्स झालं, पूर्ण विरघळलं की विरघळल्यानंतर आपण काय करूया, आपल्याकडे स्टीमर जर नसेल तर मी काल काय केलं होतं पाहिलं असेल तुम्ही, की एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं, आपण जे पातेलं वगैरे ठेवतो ते स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती मग मी हे खरवसचं जे भांडं होतं मिक्स केलेलं दुधाचं ते त्याच्यावर ठेवून दिलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. आणि मग मध्ये मध्ये चेक करायचं घट्ट झालंय का ते दूध. घट्ट झालं की समजून घ्यायचं की खरवसच्या वड्या आता पडू शकतील. खरवस रेडी आहे. ओके, चला बाय. चिंटू पकड रे. बाय.